ए आई, तुला सगळे काम येतात, मग राहू दे की माझ्या बायकोला येतं. राहू दे आई, पाठच नव्हती तिला. बापू माझ्या हातापायात काय लई जोर भरला नाही. हा माझ्या इथं गुडघ्या गोट्यानं सकाळी सकाळी निव्वळ चलून येईन झालं. हा आणि काय होईना बघ, गुडघे गोटे मान पाठ नुसती थाटून चली बघ. निव्वळ काम होईना झालं रे बापू मला. हा एक काम कर बापू, तिला 9वा महिना लागलाय हा तसा बी, आणि नेऊन तिच्या माहेरी सरळ नेऊन सोड बघ. हा मजा काय करणं ना बापू. हा आणि ते काय बाळात पण करणं काय सोपं आहे म्हणास की तू. हा उगाच आई राहू दे की मग इथंच सगळं तू तर करतोस म्हणून म्हणाचा. मला काय तरुण पण आलं आता मुद्दा नाही ते काय बी सांगते बाई घाबरू तर. आई, तिनं नाही तर मला कर्मा नाही तुला कर म्हणा नाही की तुझी बायको नाही गेली की एक काम कर मग तू पण जा तिच्या मागे. कर तर म्हणा मग, कर बोलतीस म्हणा. आई. लाडाचा किडा लेकूर असलेच करा आई मला कर म्हणा आहे तिनं नाही ती. तू बी जा तिच्या मागे, तुझी बॅग भर का भरून देऊ मॅम. आई राहू दे आई, नको नको नको. जरा चहा ठेव बरं, चहा ठेव. हा लय आई डोकं. खरंच राहू दे, वाट लावू नको आहे तिला मायाला. बापू तुला कर म्हणा झाली की नाही, तुझी बायको नाही कर म्हणा की नाही. हा तू पण एक काम कर, तिच्या संग की नाही तुझ्या 1-2 बॅगा भर, नाही तर बारदान भर, बारदान पोत. हा ती नाही 6 महिने राहणार आहे, तू पण जा तिच्या संग तिच्या माहेरात लोक लाभ राहा बघ. मला काय घेणं देणं नाही. हा पण मी कोणाचं करणार बघ. हा अरे व्हायचं नाही झालं तर कुठलं करू. आता तर लय केला 9 बाळात पण केला बापू, काय सांगू तुला. हागणं मुतणं धुणं सगळं सगळं केलं बघ. पण बापू मला काय आता होईना झालं बघ. की थोड्या वेळ चल्यानं मांडिया गुडघ्या असं खळ खळ आवाज येऊ लागले. हा नाही बापू जाय बापू जाय कर म्हणा ए आई राहू दे की, तू कर की, अरे काय फरक पडायला. हा 6 महिने तरी लेकराचं करावं लागते ते. हागणं मुतणं खाणं पिणं सगळं करावं लागतं त्या लहान लेकराचं. काय सोपं नाही बाळात पण करणं माहिती आहे की तुला. अरे रात्रीला बेरात्रीला 11 वाजता 12 वाजता लेकरू उठते रडते, दूध पाजावं लागते त्या लेकराला, तुला घेऊन बसावं लागते त्या लेकराला, मालिश करावं लागते. हा सगळं तिची आई करते. हा तिनं जर झोपली तरी तिची आजी करते त्या लेकराची. मी का करू. हा माझ्या लेकराचं मी केलं. हा आता ह्या लेकराचं तिची आजी करू, मी का करू. आणि रात्रीला उठावं लागतं रे मला, होईना जाईना बापू. आणि तुला माहित आहे की मला दर शनिवारी सोमवारी मी भजनाला जातो बाहेर संग. मग तेव्हा लेकरासंग कोण राहते. मी रात्रीला गेलो की सकाळी येतो, आणि रात्रीला कोण राहतो त्या लेकरापाशी. तू तर गाडवाने झोपी जातो सा. लेकराचं काय तुला ते बायकोचं काय दुखलं म्हणलं तरी तू बघणार सांग. हा त्याच्यामुळे बातम्या काय राहणार नाही. हा तिच्या घरी तिनं राहू दे 6 महिने राहू दे. 6 महिन्याच्या नंतर आपण बारसं करून बोलून घेऊ आपण. तेव्हा तिला सगळे काम करता येतात. हा मजा नाही बापू. सगळं बाळात पण तिथंच होऊ दे, तिकडंच होऊ दे, तिकडंच राहू दे ना. शिजर बिजरचे पैसे पण तेच करतात. हा ते कोण बिल भरा तू भरतोस का. लय भरले का तुझ्याकडे. तू बी घेऊ नको आणि मला बी देऊ नको. तिला उगं नाही माहेरात सोड. आणि शिजर बिजर झालं तर चांगलं 70-80 हजार रुपये लागले. कोण भरते ते उगं जाऊ तिकडे बाहेरची पिढा बाहेर जाऊ दे. ए आई, त्या सोयऱ्यांना काय वाटतं ना आपण असं केल्यावर. असं कसं म्हणतात म्हणतानी. अरे ती जगाची रीतच आहे. हा पहिलं बाळात पण माहेराच होती, त्याच्यामुळे माहेरातच करावं लागते. माहेरचे लोक जेवढं खर्च होईल जेवढं काय होईल ते सगळं करावं लागते. बळवण आळवण हा बारसं बिरसं सगळं तेच करावं लागते. आपण काय करू लागते. मी केलं नाही माझ्या लेकराचं तसं तिची माहिती करते म्हणून आपण तिकडे म्हणजे कर म्हणून बाप्पाचं बाळातून बिळाचं मग जर मला होईना असं कसं म्हणजे. अरे कसं करते तुला काय माहित नाही. तरी तशी जशी असती तसंच राहते. बाळात पण जाऊन तिथं बाहेरच करून देते. इथं काय नको बाबा. हा इथं लय लागते खर्च. ते माझ्या काय करू ना. आणि इथं बाळात पण काय करणं म्हणजे गुडघे घुटे बापू लय दुखला काहीच काम नाही झालं बाबा. आता बघ की थांबून देखील महिना झाले बापू काय सांगू तुला. ए आई, तुझ्या गुडघ्या हॉटेलला दुखायला ना सोडून माझ्या बायको गेली बाय. हा गेली बाय काय तर नाटक करून वाट लावली त्या पोराला. हा माझं मला वजन झालं ह्यांचं काय म्हणजे. हा माझं घ्या माझं वजन झालं फेकून झालं तशी करा झाली.